आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। आपण बघतात आज वाळूज महानगरात मोठ्या प्रमाणामध्ये UPS 95 राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने जो मेळावा संपन्न झाला त्यावेळी ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना। फेना। काय सांगाल का काय संदर्भामध्ये कशा प्रकारे आपण काम करतात? हे बघा, हा संपूर्ण भारतातल्या इंडस्ट्रीयल वर्कर्सचा प्रश्न आहे आणि 78 लाख लोक यातले रिटायर्ड आहेत। 7.5 कोटी कर्मचारी या स्कीममध्ये अंशदान करतात आणि विशेष सांगायचं म्हणजे या UPS 95 पेन्शनमध्ये आयुष्यभर त्यांनी कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे आणि ते कॉन्ट्रीब्युशन करून आज रोजी त्यांना पूर्ण भारतामध्ये फक्त 1171 रुपये ॲव्हरेज पेन्शन आहे। आणि या कॉन्ट्रीब्युशनचं जर तुम्ही पहिल्यापासूनचं आजपर्यंत मूल्यांकन घेतलं तर जवळपास प्रत्येकाचे सरकारकडे 20 लाख रुपये जमा आहेत। 20 लाखाच्या ऐवजी ते 20 लाख परत मिळत नाही, त्याचं व्याज मिळत नाही आणि फक्त 1171 रुपये देऊन यांची बोलवण केलेली आहे। आणि सरकारच्या या येणाऱ्या 95 71पासूनचा हा अन्याय हा दूर करण्यासाठी आम्ही सगळ्या म्हाताऱ्या लोकांनी देशभरात संघटन तयार केलं आहे आणि यात आता महाराष्ट्राच्या इलेक्शनच्या अगोदर आमचं काम जर झालं तर आम्ही सरकारचं काम करू, नाही तर आम्ही सरकारचं काम करणार नाही। बाकी लोकांना माहिती आहे काय करायचं आणि केवळ यासाठी जागोजागी महाराष्ट्रभर आम्ही मिटिंग घेतो आहे। एकेका दिवशी 3 मिटिंग घेतो आहे। आज इथे आपल्या बजाजनगर वाळूजमध्ये संभाजीनगरमध्ये फार मोठा कार्यक्रम झाला। हजारोच्या संख्येने लोक उपस्थित होते। सर्व लोकांनी ठरवलं आहे की आपलं काम जर इलेक्शनच्या अगोदर झालं तर आपण सरकारला मत देण्याचा विचार करू, अन्यथा नाही। काय सांगाल कशा प्रकारे आपली मागणी आहे? आमच्या मागण्या सिंपल आहेत, फार कमी आहेत, 2 लोकांना जगण्यापुरत्या आहेत। 7,500 आणि महागाई भत्ता ही आमची पहिली मागणी आहे की कमीत कमी एवढी पेन्शन पाहिजे सर्वांनी आणि म्हणजे ज्याला 1 रुपयाही पेन्शन मिळते त्याला 7,500 महागाई भत्ता मिळालाच पाहिजे आणि त्याबरोबर पती पत्नीला स्वास्थ्य सुविधा दिल्या पाहिजे। आयुष्यमान भारतमध्ये म्हणा किंवा तत्सम कुठल्याही चांगल्या स्कीममध्ये पती पत्नीच्या आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजे। हायर पेन्शनचा एक मामला आहे, सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्यांनी भेदभाव न करता संतोषांत लागू करावा ही एक मागणी। काय सांगाल या संदर्भामध्ये? या संदर्भामध्ये मी असं सांगेन की आमचं 8 ते 10 वर्षापासून जे आंदोलन चालू आहे बुलढाण्यापासून कमांडर साहेबांच्या नेतृत्वाखाली जी 10 वर्ष झाली BJP सरकारने फक्त आश्वासनं देत गेलेली आणि आजही आश्वासनच दिले जात आहे। ज्यांच्या त्यांच्या भेटीगाठी झाल्या त्या सगळ्यांनी फक्त आश्वासन दिले आणि जे आश्वासनं फक्त तोंडी आहे, कागदोपत्री आतापर्यंत झालं नाही आणि जे पेन्शनर लोकांच्या मागण्या आहेत त्या काही मान्य करत नाही। मग म्हणजे आता तरी आता जे आहेत त्यांचे 8-10 दिवस, त्या 8-10 दिवसामध्ये जर BJP सरकारने आमच्या मागण्या मान्य करावा, खात्यांमध्ये आमच्या पेन्शन टाकावी, जर त्यांनी आमच्याबरोबर काम म्हणजे आमचं काम करून आमच्याबरोबर राहिले तर आम्ही त्यांच्याबरोबर आहे, त्यांना आमचं सगळ्या लोकांचं सहकार्य होईल। एवढं त्यांना त्यांची जे काही असतं त्या लोकांचं की लोकांपाशी जाऊन मतं मागणं ते मागायची सुद्धा गरज पडणार नाही। आमच्याच मतावरती सरकार BJP निवडून येईल। पण जर समजा त्या लोकांनी आमचं काम केलं नाही तर BJP सरकारला पाडण्याचं आमच्यामध्ये तेवढी ताकदही आहे, कारण की आम्ही ती तेव्हा दाखवू शकतो। असं नाही इथून मागे ते केलं नाही आम्ही, पण आता मात्र नक्की करणार, कारण हा शेवटचा लढा आहे आमचा। तुम आगे बढ़ो।
मित्रांनो, मी आहे सध्या संभाजीनगरमधील सगळ्यात मोठी कामगार वसाहत समाज आणि बजाजनगर येथे. आपण बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये आज बजाजनगर येथे EPS 95 राष्ट्रीय आज तो मेळावा ठेवण्यात आलेला आहे. त्या मेळाव्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातून आज सर्व पेन्शन आलेले. आपल्यासोबत आहे बांबोडे महाराज, काय सांगाल त्यासोबत? मी बांबोडे महाराज EPS 95 प्रसिद्ध प्रमुख छत्रपती संभाजीनगर. आज सन्माननीय प्रेमादरणी आमचं नेतृत्व करणारे देशाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय अशोक राऊत साहेब त्यांच्या आधिपत्याखाली हा जो मेळावा इथं संभाजीनगरमध्ये होऊ घातला होता. आज इथं नुसते संभाजीनगर काय किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा इथं पेन्शनर लोक आले होते. आमची कळकळीची ह्या शासनाला, राज्य शासनाला आणि केंद्र सरकारला विनंती आहे. सन्माननीय पंतप्रधान साहेबांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी कोणतं आश्वासन दिलं. पुण्यामधून सुद्धा आश्वासन. आता मी आता नावं सांगायचे, किती नावं सांगायचे, किती रडायचे यांच्या पुढं. आमची हातावर जर बघितलं 500, 1000, 1500 पेन्शन आहे. नवरा बायकोला जगाला मॅक्झिमम 1500 म्हणजे काय तुम्ही शेतपुंजी आम्हाला देतात. कमीत कमी 10 ते 15,000 रुपये पेन्शन पाहिजे. इथे सुखासुखी जीवन जगू शकतात. आजारपण, मुलं सांभाळत नाही, व्हायरल इन्फेक्शन, या लोकांनी करायचं काय? यांचं योगदान केंद्रामध्ये मरणाचे पैसे आमचे पळवले. साहेबांनी संस्थेनं माहिती ती सांगितली. मीडियाच्या माध्यमातून आणि पत्रकार माध्यमातून मी तुमचं अभिनंदन करेन. तुम्ही सविस्तर माणसे आमची डॉक्टरी करून तिथं सर्व व्हायरल करतात, सर्वांना सांगतात. पण आम्ही रडायचं तरी किती दिवस कोणासाठी? याला बुलढाण्याला 8 वर्षापासून अनुषंग चालू आहे, उपोषण चालू आहे. एक पद व्हायला आलं. तिथेही सन्मान्य मुख्यमंत्री साहेब यांनी आज संभाजीनगरमध्ये देशाचे गृहमंत्री सन्मान्य अमित शहा साहेब येत आहे. सन्मान्य राऊत साहेब, आमची पूर्ण बांगरगाव साहेब, आमची टीम, आम्ही त्यांना जनार्दन विनंती करणार आहे. साहेब, जर तुम्ही आम्हाला 7,500 महागाई भत्ता, मेडिकल सुविधा आम्हाला सुखासुख जर दिल्या तर आम्ही आपल्या समोर साक्षाला सोबत राहू. नसता येणाऱ्या विधानसभामध्ये तुम्हाला आम्ही आमचा हात दाखवल्याशिवाय राहणे. कारण आचारसंहितेच्या पहिलं आमचं व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट, साहेबांच्या आधिपत्याखाली 1 तारखेला आझाद मैदान मुंबईला हजारो संख्येनं आमचे EPS 95चे लोक तिथं आंदोलनासाठी जमणार आहे. 27 तारखेला EPO ऑफिस छत्रपती संभाजीनगर शिडको तिथंही हजारोच्या संख्येनं आम्ही उपोषण आणि त्यांना धडा शिकवण्यासाठी मोर्चा करणार आहे. या सर्व अँगलच्या बाबतीत त्यांनी विचारपूस करून निर्णय ताबडतोब घ्यावा. आचारसंहिता विधानसभेच्या पहिलं आमच्या पदरात त्यांनी पैसे टाकून द्यावे. जेणेकरून आम्हाला त्यांनी साथ दिली, आम्ही त्यांचे झेंडे घेऊन त्यांच्या सोबत राहू. अन्यथा आमचा मार्ग मोकळा कसा आहे ते सन्मान्य साहेबांना आपल्याला सर्वांना सांगितलेलं आहे. धन्यवाद. जय हरी. कहने से नहीं, साबित करने से होता है, दिलों में और लैब में। लैब टेस्ट में दाग मिटाने और चमकती सफेदी में फेना सुपर वॉश इज नंबर 1। फेना की खुशबू मुझे ज्यादा पसंद है. क्वालिटी में मैंने फेना को बेहतर पाया. कंज्यूमर रिसर्च में 80% ने दिल से फेना को नंबर 1 पाया है, इसलिए फेना ही लेना। काय सांगाल, कशा प्रकारे नियोजन आहे? मी दत्ता वाकडे. मी पेन्शनधारक नाही, पण गेली 2 वर्षापासून या पेन्शनचं काम करतो. आजपर्यंत पेन्शनसाठी लढा 8 वर्षापासून सर्व पेन्शनधारक करत आहेत. एक सरकारला असं वाटतं की जी लोक रिटायर झाली तर ही काय करू शकतात, पण ह्या रिटायर्ड लोकांसोबत आमच्यासारखी जी कार्यरत कर्मचारी आहेत, आम्ही कंपनीमध्ये काम करतो. आजच्या या EPS 95चा जो बजाजनगरमध्ये मेळावा झाला, आदरणीय अशोकरावजी कमांडर साहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या मेळाव्यासाठी आम्ही स्वतः कार्यरत कर्मचारी याचबरोबर सर्व बजाजनगरमधील जेवढे कंपन्या आहेत त्या कंपन्याचे कार्यरत युनिटचे अध्यक्ष, युनिटचे सचिव आज या मेळाव्यासाठी आवर्जून उपस्थित होते. जसं ह्या लोकांनी आज 8 वर्षापासून लढा देत आहे. गव्हर्नमेंटला वाटतं याच्याकडून काय होत नाही, पण आज आम्ही कार्यरत कर्मचारी जर यांना न्याय नाही मिळाला, आज आम्ही हे जागेमध्ये आहेत, आम्ही सुखामध्ये आहोत. उद्या आमची पण तीच गत होणार आहे. जर ह्या सरकारने निवडणुकीच्या अगोदर जर या पेन्शनरचं काम नाही केलं तर येणाऱ्या काळामध्ये जे कार्यरत कर्मचारी आहेत हे सर्व कर्मचारी रस्त्यावर उतरतील. त्यांच्या कंपन्या, ज्या कुठल्या कंपन्या असतील त्या कंपन्या बंद पाडतील. ते कर्मचारी यांच्यासोबत रस्त्यावर उभा राहून यांच्यासोबत आंदोलन करतील. मी सरकारला एवढीच विनंती करतो, जे पेन्शनधारक आहेत त्यांना लवकरात लवकर न्याय द्यावा. अन्यथा आमच्यासारखे जे कार्यरत कर्मचारी आज कंपनीमध्ये काम करतात ते सर्व कर्मचारी रस्त्यावर उतरून त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढ्यामध्ये सहभागी होतील. आपल्या परिसरात
परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल. प्रमाणामध्ये आज जवळपास बरेच प्रश्न प्रलंबित आहे EP 95 या संदर्भामध्ये आपण बघू शकतात मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष लागून आहे. आज देशाचे गृहमंत्री संभाजीनगर शहरामध्ये आहे त्याकडे मागणी करणार आहे. यासाठी सर्वांचे लक्ष लागून आहे कशा पद्धतीने त्यांचा प्रश्न सोडवला जाईल. पात्रा संभाजीनगर DP ऑफ सुपर महाराष्ट्र.